तर विद्यार्थ्यांनो एकेडमी स्पेशल या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आणि या सुपर क्लासमध्ये आपण येणाऱ्या प्रत्येकच भरतीसाठी अत्यंत उपयुक्त असणारे जे क्वेश्चन्स कव्हर करणार असल्या कारणास्तव सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल सबस्क्राइब लगेच करून घ्या आणि केल्याच्या नंतर बेल आयकॉनला प्रेस करून ऑल मध्ये सिलेक्ट करून जरूरच घ्यायचं आहे। सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न पाहूया। प्रश्न या ठिकाणी असा आहे, पाकिस्तानचा गणतंत्र दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? पाकिस्तानचा गणतंत्र दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा होतो? तर ऑप्शन क्रमांक 2 राहील 23 मार्च या दिवशी पाकिस्तानचा गणतंत्र दिवस असतो। पुढचा प्रश्न पाहूया। रेशीम उत्पादनात वाढ करण्यासाठी खालीलपैकी कोणती क्रांती झालेली होती? रेशीम उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी खालीलपैकी कोणती क्रांती झालेली होती? तर ऑप्शन क्रमांक 2 राहील श्वेत क्रांती रेशीम उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी झालेली होती। पुढचा प्रश्न पाहूया। पेट्रोलला लागलेली आग कशाने विझवली जात असते? पेट्रोलला लागलेली आग खालीलपैकी कशाने विझवली जाते? ऑप्शन क्रमांक 2 राहील वाळूने पेट्रोलला लागलेली आग विझवली जात असते। पुढचा प्रश्न पाहूया विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी काय आहे? पारपटल हा भाग खालीलपैकी कोणत्या अवयवाशी संबंधित असतो? पारपटल हा भाग खालीलपैकी कोणत्या अवयवाशी संबंधित असतो? ऑप्शन क्रमांक 3 राहील डोळे या अवयवाशी पारपटल हा भाग संबंधित असतो। पुढचा प्रश्न पाहूया। सरहिंद कालवा भारतातील कोणत्या राज्यात आहे? सरहिंद कालवा भारतातील कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन क्रमांक 2 राहील भारतातील पंजाब राज्यामध्ये सरहिंद कालवा स्थित आहे। पुढचा प्रश्न पाहूया। रजत धागा क्रांती खालीलपैकी कशामध्ये वाढ करण्यासाठी झालेली होती? रजत धागा क्रांती खालीलपैकी कशात वाढ करण्यासाठी झाली होती? ऑप्शन क्रमांक 1 राहील अंडे उत्पादनात वाढ करण्यासाठी रजत धागा क्रांती करण्यात आलेली होती। पुढचा प्रश्न पाहूया विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी ब्रह्मगिरी टेकड्या खालीलपैकी कोणत्या नदीच्या ठिकाणी उगम होत असतो ते सांगायचं आहे। ब्रह्मगिरी टेकड्या या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम होतो? ऑप्शन क्रमांक 3 राहील कावेरी नदीचा उगम ब्रह्मगिरी टेकड्या या ठिकाणी झालेला आहे। पुढचा प्रश्न पाहूया। आगासी डोंगर येथील लेण्या खालीलपैकी कोणाच्या आहेत ते सांगायचं आहे विद्यार्थ्यांनो। आगासी डोंगर येथील लेण्या खालीलपैकी कोणाच्या आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील। या ठिकाणी भगवान गौतम बुद्ध यांच्या जे आहे आगासी डोंगर या ठिकाणी लेण्या आहेत। पुढचा प्रश्न पाहूया। आगासी डोंगर येथे गौतम बुद्धांच्या एकूण किती लेण्या आहेत? आगासी डोंगर या ठिकाणी गौतम बुद्धांच्या एकूण किती लेण्या आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील। 108 लेण्या आगासी डोंगर येथे गौतम बुद्धांच्या आहेत। विद्यार्थ्यांनो, फिजिक्सवाला आपल्यासाठी संग्राम नावाची बॅच घेऊन आलेला आहे, जी की MPSC कंबाईंड 2024 साठी अत्यंत महत्त्वाची आहे। आणि या बॅचेसचे वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्रातील अव्वल शिक्षक आपल्याला या बॅचेसमध्ये शिकवणार आहेत। पूर्व आणि मुख्य परीक्षेचे सखोल मार्गदर्शन देखील केले जाणार आहे आणि मागच्या वर्षीच्या प्रश्नावर आपल्याला विशेष लक्ष देऊन चर्चा देखील केली जाणार आहे। क्लासमध्ये आपल्याला PPT देखील पुरवली जाणार आहे। तसे तर या बॅचची किंमत 5999 आहे, परंतु आपल्याला फिजिक्सवाला हे 2999 लाच उपलब्ध करून दिलेली आहे। अलक पांडे सर यांनी आपल्या महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांसाठी टार्गेटेड बॅच प्री प्लस मेन घेऊन आलेले आहेत, ज्यामध्ये देशातील सर्वोत्कृष्ट शिक्षक आपणा सर्वांना शिकवणार आहेत। रोजच्या सराव चाचण्या आणि त्यांची सर्वसमावेशक उत्तरे देखील आपल्याला सांगली जातील। तसेच रोजचे लाईव्ह क्लासेस देखील घेतले जाणार आहेत आणि मागच्या वर्षीच्या सर्व प्रश्नपत्रिकावर फुल चर्चा देखील आपणा सर्वांसाठी केली जाणार आहे आणि MPSCच्या प्री प्लस मेन साठी टेस्ट सिरीज देखील आपल्या सर्वांसाठी घेतल्या जाणार आहेत। तर माझा कोड आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे, तो कोड आपल्याला बॅच मध्ये एनरोल करते वेळेस टाकायचा आहे। आपल्याला तुरंत 1000 रुपयाचे डिस्काउंट दिले जाणार आहे। तर या बॅचेसचा लिंक मित्रांनो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे। माझे सर्वच महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना रिक्वेस्ट आहे की आपण या बॅच मध्ये तुरंत एनरोल करून घ्यायचं आहे। पुढचा प्रश्न पाहूया। विधान परिषदेमध्ये किमान सदस्य संख्या किती असणे आवश्यक असते? विधान परिषदेमध्ये किमान सदस्य संख्या एकूण किती आवश्यक असते? ऑप्शन क्रमांक 2 राहील कमीत कमी 40 सदस्य संख्या विधान परिषदेमध्ये असणे आवश्यक असते। पुढचा प्रश्न पाहूया। गोल क्रांती खालीलपैकी कशाशी संबंधित होती? गोल क्रांती खालीलपैकी कशाशी संबंधित होती? तर ऑप्शन क्रमांक 2 राहील आलू उत्पादन करण्यासंबंधी गोल क्रांती झालेली होती। पुढचा प्रश्न पाहूया विद्यार्थ्यांनो।
चंदनपुरी हा प्रसिद्ध घाट खालीलपैकी कोणत्या 2 ठिकाणादरम्यान आहे? चंदनपुरी हा प्रसिद्ध घाट खालीलपैकी कोणत्या 2 ठिकाणादरम्यान आहे? ऑप्शन क्रमांक 4 राहील पुणे अहमदनगर या 2 ठिकाणादरम्यान चंदनपुरी घाट लागतो. पुढचा प्रश्न पाहूया. संगमरवर हा रूपांतरित खडक खालीलपासून कशापासून बनवला जात असतो? संगमरवर रूपांतरित खडक खालीलपैकी कशापासून तयार केलेला असतो? तर ऑप्शन क्रमांक 4 राहील मित्रांनो या ठिकाणी चुनखडीपासून संगमरवर हा एक रूपांतरित खडक तयार केला जात असतो. पुढचा प्रश्न पाहूया. दीनदलितांची त्यागमूर्ती असे खालीलपैकी कोण असं म्हटले जाते? दीनदलितांची त्यागमूर्ती असे खालीलपैकी कोण असं म्हटले जाते? ऑप्शन क्रमांक 4 राहील रमाबाई आंबेडकर यांना दीनदलितांचे त्यागमूर्ती संबोधले जाते. पुढचा प्रश्न पाहूया. या ठिकाणी प्लाझ्मोडियम या जीवाणूमुळे खालीलपैकी कोणता रोग होत असतो? प्लाझ्मोडियम या जीवाणूमुळे खालीलपैकी कोणता रोग होतो? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. हिवताप हा जो रोग आहे प्लाझ्मोडियम जीवाणूमुळे होत असतो. पुढचा प्रश्न पाहूया. जगातील सर्वात मोठी कंपनी खालीलपैकी कोणती आहे ते सांगायचं आहे विद्यार्थ्यांनो. जगातील सर्वात मोठी कंपनी खालीलपैकी कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 1 राहील वॉलमार्ट ही कंपनी जगामध्ये सर्वात मोठी आहे. पुढचा प्रश्न पाहूया. वैतरणा व भीमा या 2 नद्यांचा संगम कोणत्या ठिकाणी झालेला आहे? वैतरणा व भीमा या 2 नद्यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाला आहे? ऑप्शन क्रमांक 3 राहील पुणे या ठिकाणी वैतरणा व भीमा या 2 नद्यांचा संगम झाला आहे. पुढचा प्रश्न पाहूया विद्यार्थ्यांनो. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात एकही तालुका नाही ते सांगायचं आहे? महाराष्ट्रामध्ये असा कोणता जिल्हा आहे त्यामध्ये एकही तालुका नाही? ऑप्शन क्रमांक 2 राहील मुंबई शहर हा महाराष्ट्रामध्ये एकलौता असा जिल्हा आहे ज्यामध्ये एकही तालुका नाही. पुढचा प्रश्न पाहूया. उल्फ पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात दिला जात असतो? उल्फ पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात दिला जातो? ऑप्शन क्रमांक 4 राहील वरीलपैकी सर्वच विज्ञान, कृषी आणि रसायनशास्त्र या तिन्ही क्षेत्रामध्ये उल्फ पुरस्कार दिला जात असतो. पुढचा प्रश्न पाहूया. भारतीय राष्ट्रचिन्हाखाली खालीलपैकी कोणते वाक्य मुद्रित केलेले असते? भारतीय राष्ट्रचिन्हाखाली खालीलपैकी कोणते वाक्य मुद्रित असते? ऑप्शन क्रमांक 2 राहील सत्यमेव जयते हे वाक्य भारतीय राष्ट्रचिन्हाखाली मुद्रित केलेले असते. पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणते शहर गोदावरी नदीकाठी वसलेले आहे ते सांगायचं आहे? खालीलपैकी कोणते शहर गोदावरी नदीकाठी वसले आहे? ऑप्शन क्रमांक 4 राहील नाशिक, नांदेड, कोपरगाव हे सर्व शहर गोदावरी नदीकाठी वसलेले आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. भारतामध्ये एकूण किती राज्यामध्ये उच्च न्यायालय उपस्थित नाही ते सांगायचं आहे? भारतातील एकूण किती राज्यामध्ये उच्च न्यायालय उपस्थित नाही? ऑप्शन क्रमांक 1 राहील भारतातील एकूण 5 राज्यामध्ये उच्च न्यायालय उपस्थित नाही. पुढचा प्रश्न पाहूया विद्यार्थ्यांनो. आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन कोणत्या दिवशी साजरा केला जात असतो? आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 2 राहील मित्रांनो 15 मे या दिवशी आंतरराष्ट्रीय कुटुंब दिवस साजरा केला जात असतो. पुढचा प्रश्न पाहूया. कराड, सांगली, मिरज ही सर्व शहर खालीलपैकी कोणत्या नदीकाठी वसलेले आहेत? कराड, सांगली, मिरज ही सर्व शहर खालीलपैकी कोणत्या नदीकाठी वसले आहे? ऑप्शन क्रमांक 1 राहील कृष्णा नदीकाठी कराड, सांगली, मिरज हे सर्व ठिकाणी बसलेली आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. मानवाला चंद्रावर पाठवणारा जगातील पहिला देश कोणता ठरलेला आहे? मानवाला चंद्रावर पाठवणारा जगातील पहिला देश खालीलपैकी कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 1 राहील मित्रांनो अमेरिका हा देश मानवाला चंद्रावर पाठवणारा जगातील प्रथम देश ठरलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. ज्ञानाचे अथांग महासागर असे कोणाला संबोधले जात असते? ज्ञानाचे अथांग महासागर खालीलपैकी कोणास म्हटले जाते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना ज्ञानाचे अथांग महासागर म्हटले जाते. पुढचा प्रश्न पाहूया. कोरोना व्हायरसचे नाव खालीलपैकी कोणत्या भाषेतून उत्पन्न झालेले आहे? कोरोना व्हायरसचे नाव खालीलपैकी कोणत्या भाषेतून उत्पन्न झाले आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो या ठिकाणी लॅटिन भाषेमधून अतिशय घातक असलेला रोग कोरोना व्हायरसचे नाव जे आहे उत्पन्न झालेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा खालीलपैकी कोणता आहे ते सांगायचं आहे? महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 3 राहील सिंधुदुर्ग हा जो जिल्हा आहे महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा आहे. तर पाहूया पुढचा प्रश्न विद्यार्थ्यांनो. लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतामध्ये कितवा क्रमांक लागतो ते सांगायचं आहे? लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतामध्ये एकूण कितवा क्रमांक लागला आहे? ऑप्शन क्रमांक 3 राहील दुसरा क्रमांक महाराष्ट्र राज्याचा भारतामध्ये लोकसंख्या दृष्टीने लागलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. जगामध्ये सर्वात कमी असलेला रक्तगट खालीलपैकी कोणता असतो? जगामध्ये सर्वात कमी असलेला रक्तगट खालीलपैकी कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 1 राहील AB हा जो रक्तगट आहे
जगामध्ये सर्वात कमी लोकांमध्ये असतो? पाहूया पुढचा प्रश्न. कोणते झाड थोड्या काळामध्ये दर्जेदार जळण लाकूड देत असते? खालीलपैकी कोणते झाड हे थोड्याच काळामध्ये दर्जेदार जळण लाकूड देते? ऑप्शन क्रमांक 2 राहील बाबूळ या झाडाचे जे म्हणजे झाड जे आहे ते थोड्याच काळामध्ये दर्जेदार जळण लाकूड देत असते. पुढचा प्रश्न पाहूया विद्यार्थ्यांनो. पाल आपले शेपूट कोणत्या परिस्थितीमध्ये तोडून टाकत असते? पाल आपले शेपूट खालीलपैकी कोणत्या परिस्थितीत तोडते? ऑप्शन क्रमांक 3 राहील धोक्याच्या परिस्थितीमध्ये पाल आपली स्वतःच शेपूट तोडून टाकत असते. पुढचा प्रश्न पाहूया. उनकेश्वर गरम पाण्याचा झरा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात येतो? उनकेश्वर गरम पाण्याचा झरा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन क्रमांक 2 राहील मित्रांनो नांदेड जिल्ह्यामध्ये उनकेश्वर गरम पाण्याचा झरा स्थित आहे. युद्ध साहित्य निर्मितीचा कारखाना खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? युद्ध साहित्य निर्मितीचा कारखाना खालीलपैकी कोणत्या तालुक्यामध्ये किंवा ठिकाणी येतो? तर ऑप्शन क्रमांक मित्रांनो 1 राहील भद्रावती या ठिकाणी जे आहे युद्ध साहित्य निर्मितीचा कारखाना स्थित आहे. पुढचा प्रश्न पाहूया. मोसमी पावसाचे आगमन सर्वप्रथम कोणत्या राज्यात होत असते? मोसमी पावसाचे आगमन सर्वप्रथम खालीलपैकी कोणत्या राज्यात होते? ऑप्शन क्रमांक 4 राहील तामिळनाडू राज्यामध्ये मोसमी पावसाचे आगमन सर्वप्रथम होत असते. पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्र राज्यामध्ये जांभळी किंवा लेटेराईट मृदा कोणत्या जिल्ह्यात आढळते ते सांगायचं आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये जांभळी व लेटेराईट मृदा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आढळते? तर ऑप्शन क्रमांक 4 राहील कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या तिन्ही जिल्ह्यामध्ये जांभळी व लेटेराईट मृदा आढळत असते. पद्मभूषण पुरस्कार भारतामध्ये कोणत्या दिवशी प्रदान केला जात असतो? पद्मभूषण पुरस्कार खालीलपैकी कोणत्या दिवशी प्रदान होतो? ऑप्शन क्रमांक 2 मित्रांनो 26 जानेवारी दिवशी पद्मभूषण पुरस्काराची प्रदानगी केली जात असते. पुढचा प्रश्न पाहूया. कोणता प्राणी लाल रंग कधीच ओळखू शकत नसतो? खालीलपैकी कोणता प्राणी लाल रंग कधीच ओळखू शकत नाही? ऑप्शन क्रमांक 1 राहील खडोळ हा जो प्राणी आहे लाल रंग कधीच ओळखू शकत नसतो. पुढचा प्रश्न पाहूया. कोणत्या किरणांचा वेग प्रकाशाच्या वेगा इतकाच असतो ते सांगायचं आहे. खालीलपैकी कोणत्या किरणाचा वेग प्रकाशाच्या वेगा एवढा असतो? ऑप्शन क्रमांक 2 राहील गॅमा किरणाचा जो वेग आहे प्रकाशाच्या वेगा एवढा असतो. सफरचंद कशाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत उपयुक्त असते ते सांगायचं आहे. सफरचंद फळ खालीलपैकी कशाच्या स्वास्थ्यासाठी उपयुक्त असते? ऑप्शन क्रमांक 3 राहील हृदयाच्या स्वास्थ्यासाठी सफरचंद अतिशय उपयुक्त असते. पुढचा प्रश्न पाहूया. मेघदूत जलाशय असे कोणत्या धरणाच्या जलाशयाला म्हटले जाते? मेघदूत जलाशय असे खालीलपैकी कोणत्या धरणाच्या जलाशयाला म्हटले जाते? ऑप्शन क्रमांक 2 राहील तोतलाडोह धरणाच्या जलाशयाला मेघदूत जलाशय म्हणतात. पुढचा प्रश्न पाहूया. बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ कोणता दिवस साजरा केला जात असतो? बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ खालीलपैकी कोणता दिवस साजरा होतो? ऑप्शन क्रमांक 3 राहील पत्रकार दिवस जो आहे बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ साजरा केला जात असतो. पुढचा प्रश्न पाहूया. राज्य मंत्रिमंडळाचा प्रमुख खालीलपैकी कोणता व्यक्ती असतो? राज्य मंत्रिमंडळाचा प्रमुख खालीलपैकी कोणता व्यक्ती असतो? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 1 राहील मुख्यमंत्री हा जो व्यक्ती आहे राज्य मंत्रिमंडळाचा प्रमुख असतो. पुढचा प्रश्न पाहूया. डोंगर किल्ले असलेला जिल्हा म्हणून महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते? डोंगर किल्ले असलेला जिल्हा म्हणून खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यास ओळखतात? ऑप्शन क्रमांक 4 राहील रायगड जिल्ह्याला डोंगर किल्ले असणारा जिल्हा संबोधले जाते. पुढचा प्रश्न पाहूया. बल्लाळेश्वर अष्टविनायक देवस्थान महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येते? बल्लाळेश्वर अष्टविनायक देवस्थान महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येते? तर ऑप्शन क्रमांक 1 राहील रायगड जिल्ह्यामध्ये बल्लाळेश्वर अष्टविनायक देवस्थान स्थित आहे. पुढचा प्रश्न पाहूया. भारतीय राष्ट्रध्वज यावरील क्रमवारी रंग खालीलपैकी कोणता योग्य आहे? भारतीय राष्ट्रध्वजावरील क्रमवारी रंग खालीलपैकी कोणता योग्य आहे? ऑप्शन क्रमांक 3 राहील केसरी, पांढरा आणि हिरवा हा जो रंग आहे भारतीय राष्ट्रध्वजावरील क्रमवारी रंग आहे. पुढचा प्रश्न पाहूया. नायडू ट्रॉफी खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? नायडू ट्रॉफी खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 2 राहील बुद्धिबळ खेळाशी नायडू ट्रॉफी संबंधित आहे. टेंबो मठ खालीलपैकी कोणत्या धर्माचे एक पवित्र स्थान आहे? टेंबो मठ खालीलपैकी कोणत्या धर्माचे पवित्र स्थान आहे? ऑप्शन क्रमांक 1 राहील बौद्ध धर्माचे टेंबो मठ हे पवित्र स्थान आहे. पुढचा प्रश्न पाहूया. सातपाटी फिशिंग विलेज हे कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? सातपाटी फिशिंग विलेज खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात येते? तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी विद्यार्थ्यांना 2 राहील पालघर जिल्ह्यामध्ये सातपाटी फिशिंग विलेज स्थित आहे. पुढचा प्रश्न पाहूया. उल्हास नदीच्या खाडीजवळ कोणता औष्णिक विद्युत प्रकल्प आहे? उल्हास नदीच्या खाडीजवळ खालीलपैकी कोणता औष्णिक विद्युत प्रकल्प आहे? ऑप्शन क्रमांक 3 राहील चोला औष्णिक विद्युत प्रकल्प उल्हास नदीच्या खाडीजवळ आहे. पुढचा प्रश्न पाहूया.
पश्चिम घाटातील सर्वात उंच शिखर खालीलपैकी कोणते आहे? पश्चिम घाटातील सर्वात उंच शिखर खालीलपैकी कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 3 एक राहील अंडमुडाई पश्चिम घाटातील सर्वात उंच शिखर आहे. तर पुढचा प्रश्न पाहूया विद्यार्थ्यांनो. हेमोग्लोबिनमध्ये कोणता वायू मिसळल्याने लाल होत असतो ते सांगायचं आहे. हेमोग्लोबिनमध्ये खालीलपैकी कोणता वायू मिसळल्यास त्याचा रंग लाल होतो? तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 एक राहिले हेमोग्लोबिनमध्ये जो आहे ऑक्सिजन मिसळल्यास त्याचा रंग लाल होत असतो. पुढचा प्रश्न पाहूया. कोणत्या पेशी अंगास वनस्पतीची ऊर्जा कारखाना संबोधले जात असते? कोणत्या पेशी अंगास वनस्पतीची ऊर्जा कारखाना संबोधले जाते? तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी मित्रांनो 1 एक राहील हरितलोके या अंगाचे आहे वनस्पतीची कारखाना संबोधले जाते. तर विद्यार्थ्यांनो आजची ही स्पेशल सुपर क्लास आपल्याला कशी वाटली? मला तर नक्कीच गॅरंटी आहे की आवडलीच आहे आणि कारणास्तव त्या सुपर क्लासला सोडण्याच्या पूर्वी एक लाईक एक कॉमेंट नक्कीच करायचं आहे. तसेच तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करून घ्यायचं आहे आणि केल्याच्या नंतर बेल आयकॉनला प्रेस करून ऑलमध्ये सिलेक्ट करून जरूर घ्यायचं आहे. तर मिळतो का स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.